नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेल मध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दिनदर्शिका हा टॉपिक। बघा, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, त्या स्पर्धा परीक्षेला दिनदर्शिकेवर आधारित खूप सारे प्रश्न येतात आणि आज तुम्हाला मी असे प्रश्न घेणार आहे की तुम्हाला फक्त याच लेवलचे प्रश्न परीक्षेला येतात आणि खरोखर जर तुम्ही याचा अभ्यास केलात तर तुम्हाला बाकीचं कोणतेही प्रश्न बघायची गरज सुद्धा नाहीये। बघा, एकदम सोप्या ट्रिकने तुम्हाला मी सांगणार आहे की या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची असतात। तुम्ही एवढे प्रश्न जर बघितले तर तुमची जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट एकदम क्लिअर होऊन जाणार आहे। त्यामुळे जर चॅनलवर अजून नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। बेल आयकॉनलाही नक्की क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा दिसतील। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करत चला, व्हिडिओला कमेंट करत चला आणि व्हिडिओ शेअर सुद्धा नक्की करत चला। चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया। तर बघा, इथं आपण घेतलेला आहे अंकगणित आणि बुद्धिमत्तावर आधारित हा टॉपिक आहे दिनदर्शिका। आता तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे आपले जे इंग्रजी महिने आहेत ते 12 आहेत, बरोबर। इथे हे दिलेले आहेत, पण याचे प्रत्येक महिन्याचे दिवस किती असतात ते पण इथे लिहून दिलेले आहेत। जानेवारी हा 31 चा असतो, फेब्रुवारी हा 28 किंवा 29 चा असतो, मार्च हा 31 चा असतो, एप्रिल हा 30 चा असतो, मे 31 चा असतो, जून 30 चा असतो, जुलै 31 चा असतो, ऑगस्ट 31 चा असतो, सप्टेंबर 30 चा असतो, ऑक्टोबर 31 चा असतो, नोव्हेंबर 30 चा असतो आणि डिसेंबर 31 चा असतो। पण हे लक्षात कसं ठेवायचं, हे जे महिने आहेत ते महिन्याचे जे दिवस आहेत ते लक्षात कसे ठेवायचे, म्हणजे कोणत्या महिन्यात किती दिवस आहेत हे लक्षात राहत नसेल तर एकदम सोपी ट्रिक आहे मित्रांनो। तर ट्रिक काय आहे बघा, जे आता हा आपला जो हात आहे, बरोबर, या हाताची आपली अशी मूठ करायची आणि जो आपला हा उंचवट्याचा भाग आहे, बघा लक्षपूर्वक ऐका, जो आपला हा उंचवट्याचा भाग आहे आणि जो मध्ये हा भाग आहे, तुम्हाला मी ट्रिक सांगणार आहे या प्रकारे काय करायचं असतं। बघा, अगोदर बोट ठेवायचं उंचवट्यावर, हा महिना जानेवारी, जिथे उंचवटा आला तो महिना 31 चा असतो, हे विसरू नका। जानेवारी उंचवटा आहे 31 चा महिना। बघा, फेब्रुवारी आपलं बोट खाली गेलं, फेब्रुवारी सर्वांना माहीतच आहे हा महिना 28 किंवा 29 चा असतो। त्यानंतर मार्च उंचवट्यावर बोट आलं आपलं 31 चा महिना असतो, एप्रिल बोट आपलं खाली गेलं म्हणजे 30 चा महिना असतो, मे उंचवट्यावर आपला हात आला म्हणजेच 31, जून बघा आपलं बोट खाली गेलं 30 चा महिना, जुलै 31, त्यानंतर ऑगस्ट 31। बघा, जुलै आणि ऑगस्ट लक्षात ठेवा, जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिने 31 चे असतात। जुलैला पण आपलं बोट उंचवट्यावर होतं आणि ऑगस्टला पण आपलं बोट उंचवट्यावर होतं, म्हणजे ते झाले 31 चे महिने। त्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट, त्यानंतर सप्टेंबर, बरोबर, सप्टेंबर मध्ये बोट गेला आपलं 30 चा महिना, ऑक्टोबर 31 चा महिना, नोव्हेंबर मध्ये बोट गेलं नोव्हेंबर 30 चा महिना आणि शेवटी डिसेंबर उंचवट्यावर आलं 31 चा महिना। या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा, जिथं आपलं बोट उंचवट्यावर असतं तो 31 चा महिना असतो, जिथं आपलं बोट इथं बरोबर असं मध्ये जातं तो महिना 30 चा असतो। ही ट्रिक आहे मित्रांनो, ही ट्रिक लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला हे सगळं पाठ करायची काहीच गरज नाही। जर तुम्हाला एक्झामला असं काही आला प्रश्न तर तुम्हाला हे पटकन तुम्हाला करता यावं म्हणून एकदम सोपी ट्रिक तुम्हाला सांगितलेली आहे। आता यावरचे प्रश्न कसे असतात ते आपण बघूया। इथे आपण प्रश्न घेतलेला आहे, 25 एप्रिल 2005 ला गुरुवार होता, तर 10 जुलै 2015 ला कोणता वार असेल। तर असे खूप सारे प्रश्न आपल्याला एक्झामला येत असतात, त्यामुळे आपण खूप कन्फ्यूज होऊन जातो। मध्ये महिन्यांचा गॅप असतो, वर्षांचा गॅप असतो, त्यामुळे आपल्याला आन्सर काढणं खूप कठीण जातं। पण अजिबात घाबरून जायचं काम नाही। जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात तर तुम्हाला बाकीचं काहीही बघायची गरज नाही, तुम्हाला हे सगळं पटकन येणार आहे। तर काय करायचं बघा, यामध्ये आपण 2 भाग करूया। बघा, म्हणजे महिन्यांचा एक भाग सेपरेट करूया आणि जो वर्षाचा भाग आहे तो आपण सेपरेट करूया। बघा, आपण काय केलं, जो महिने आणि इथं वर्ष आहे याच्यामध्ये आपण काय केलं, एक रेष मारली, दोन्ही आपण डिवाइड केलं दोन्हीकडं। आता काय करायचं बघा, इथं दिले 25 एप्रिल, इथं दिले 10 जुलै,
बरोबर. म्हणजे वर एप्रिलचा महिना आहे, म्हणजे आपल्याला पुढे जायचंय मोजत. एप्रिल पासून आपल्याला जुलै पर्यंत मोजत जायचंय. एप्रिल, मे, जून आणि जुलै आपल्याला पुढे जायचं आहे, म्हणून आपण इथे प्लस चिन्ह द्यायचं बरं का. इथं आपण प्लस चिन्ह द्यायचं. बघा, जर मागे यायचं असेल तर काय करायचं तुम्हाला ते पण सांगणार आहे मी पुढच्या उदाहरणामध्ये. पण इथं आपल्याला पुढे जायचं आहे, त्यामुळे इथं मी प्लस चिन्ह घेतलेलं आहे. बरोबर. आता काय करायचं बघा, 25 एप्रिल आहे, 10 जुलै आहे. इथं आपण अगोदर महिने सगळे लिहून काढूया. अगोदर एप्रिल दिले ना आपल्याला, तर एप्रिल लिहून काढू. एप्रिल नंतर कोणता महिना असतो? मेचा असतो. मे नंतर जून असतो आणि जून नंतर जुलै असतो. आता इथे ट्रिक ना आपण बघतोय. तुम्हाला फक्त हे पहिलं जे उदाहरण आहे थोडंच तुम्हाला अवघड वाटेल, पण जर तुम्ही व्हिडिओ अगदी मनापासून व्यवस्थित बघितलात आणि जर तुम्ही एवढं एकच उदाहरण बघितलं तर तुम्हाला बाकीचे उदाहरण बघायची सुद्धा गरज नाही. तुम्हाला पटकन सगळं समजणार आहे. बघा, आपण काय केलं, एप्रिल पासून जुलै पर्यंत सगळं लिहून काढलं. आता मोस्ट इम्पॉर्टंट काय असतं की एप्रिल म्हणजे पहिला महिना आणि शेवटचा महिना यातले दिवस लिहायचे हे महत्वाचे असतात. आता इथं आपल्याला काय सांगितलं, 25 एप्रिल सांगितलं. मग एप्रिल हा महिना कितीचा असतो? तर 30चा असतो. बरोबर. मग 30 मधून हे जे 25 आहे ते मायनस करायचे. किती राहिले? मग 5 उरले. किती उरले? 5 उरले. आता पहिल्यांदा आपण शेवटचं पण लिहूया. बघा, जो शेवटचा महिना दिलेला असतो आपल्याला, त्यामध्ये जी तारीख असते 10 ती इथं आहे तशी लिहायची. याच्यातून काही मायनस करायचं नाही किंवा काही मिळवायचं नाही. इथं जी तारीख दिलेली असते ती आहे तशी लिहायची. आता उरले 2 महिने. आता मे महिना हा कितीचा असतो? मे महिना हा 31चा असतो. बरोबर. मग लक्ष द्या, जर 31चा महिना असेल तर 3 लिहायचं आणि जून महिना कितीचा असतो? 30चा असतो. जर 30चा महिना असेल तर 2 लिहायचं. आता हे का लिहायचं ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. जर 31चा महिना असेल तर 3च का लिहायचं? जर 30चा महिना असेल तर 2च का लिहायचं? बघा, काय करायचं असतं, या 31ला आपण जेव्हा 7ने डिवाइड करतो. आता 7नेच का डिवाइड करायचं? तर आपले आठवड्याचे जे वार असतात ते 7 असतात, म्हणून त्या महिन्याला आपण 7ने डिवाइड करायचं असतं. आता जर 7ने 31ला आपण डिवाइड केलं, 7 एके 7, 7 चोक झाले 28. 7 चोक झाले 28, म्हणजे बाकी किती उरली? बाकी उरली 3. बाकी महत्वाची असते. बाकी किती उरली? तर बाकी 3 उरली, म्हणून आपण 31चा महिना असेल तर 3 लिहायचं असतं आणि जर 30चा महिना असेल तर 2 का लिहायचं? तर या 30ला आपण पुन्हा 7ने डिवाइड करणार आहोत. 7 एके 7 आणि 7 चोक 28. 30 मधून 28 गेले, बाकी 2 उरते. म्हणून लक्षात ठेवायचं की जर 31चा महिना असेल तर 3 लिहायचं असतं आणि जर 30चा महिना असेल तर 2 लिहायचं असतं. झाली तुमची कन्सेप्ट क्लिअर? पण आता जर तुम्ही म्हणाल याच्यामध्ये जर फेब्रुवारी महिना आला तर काय करायचं? बघा, फेब्रुवारी हा महिना 28चा किंवा 29चा असतो. जर फेब्रुवारी महिना आला तर इथं डायरेक्ट 0 लिहून टाकायचं. बाकीचं काही करायचं नाही, तिथं 0 लिहून टाकायचं. तर बघा, आता आपण काय केलं, फक्त पहिला महिना आणि फक्त शेवटचा तो इम्पॉर्टंट असतो आपल्याला. पहिला महिना 30चा एप्रिल होता. एप्रिलच्या 30 मधून आपण हे 25 मायनस केले, 5 उरले. परत आपण काय केलं, जुलै आहे तसे सगळे दिवस लिहिले आपण. आता आपण हे 5, 3, 2 आणि 10 यांची आपण टोटल मारणार आहोत. 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 0, 1 हातचा आला 20. म्हणजे इथं प्लस चिन्ह आहे म्हणून इथं आपण प्लस 20 लिहायचं. बरोबर. इथं आपण प्लस केलेलं आहे. आता हा झाला पहिला भाग. आपण क्लिअर केला. इथे 20 आलं. आता बघा, 2005 ला गुरुवार होता तर 2015 ला कोणता वार असेल? म्हणजे हे आता आपण ही प्रोसेस जी आहे ती आपण करायची आहे. तुम्हाला अगोदर हे सगळं मोठं वाटेल, पण जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला काहीही अवघड वाटणार नाही. आता काय करूया आपण, हा जो इकडचा आपण जे 2 भाग केले होते त्यातला हा जो पहिला भाग आहे तो आपला लिहून झाला. आता हा भाग आपण लिहायचा आहे, तर तो भाग आता आपण लिहूया. तर बघा, आता 2005 आणि 2015 मध्ये गॅप कितीच आहे बरं? बघा, 2015
मधून जर आपण 2005 मायनस केले तर इथं 10 उत्तर येतं. म्हणजे इथं 10 वर्षाचा गॅप आहे. मग आता या 10 वर्षामध्ये लीप वर्ष किती आले असतील बरं? मग लीप वर्ष कसं शोधायचं असतं? तर प्रत्येक दर 4 वर्षांनी लीप वर्ष येतं. ज्या वर्षाला 4 ने पूर्ण भाग जातो ते लीप वर्ष असतं. आता बघा 2005 पासून 2015 पर्यंत एकूण लीप वर्ष किती आलेले आहे? तर बघा 2005 ला 4 ने भाग जात नाही, 6 ला जात नाही, 7 ला जात नाही, 2008 ला 4 ने भाग जातो, हे एक लीप वर्ष आहे. त्यानंतर 9 ला जात नाही, 10 ला जात नाही, 11 ला जात नाही, 2012 ला 4 ने भाग जातो, हे एक लीप वर्ष आहे. परत 13 ला जात नाही, 14 ला जात नाही, 15 ला पण जात नाही 4 ने भाग. म्हणजे या 10 वर्षामध्ये एकूण 2 लीप वर्ष आहेत. आता इथं सुद्धा आपण जसं आपण सुरुवातीला बघितलं होतं की एप्रिल पासून जुलै पर्यंत आपण पुढे मोजत गेलो होतो. मग इथं सुद्धा आपण 2005 पासून 2015 पर्यंत आपण पुढेच मोजत जायचंय. त्यामुळे इथं सुद्धा आपण प्लस चिन्हच घ्यायला पाहिजे. आणि या 10 मध्ये जर आपण +2 केले तर 12 होणार. किती होणार? 12 होणार. म्हणजे हे पण प्लसच आलं. म्हणजे जर या 20 मध्ये हे जर आपण +12 केले तर आपलं उत्तर किती येतं? 32 येतं. आणि फक्त या 32 ला आता आपण काय करायचंय? 7 ने डिवाइड करायचंय. 7 एके 7 आणि 7 चौक 28. पुढे आपण जाऊन चालणार नाही कारण 7 5 35 होतं. 7 चौक आले 28. मग बाकी किती उरली? तर बाकी उरलेली आहे 4. म्हणजे हे आपलं उत्तर आलं. म्हणजेच 25 एप्रिल 2005 ला गुरुवार होता. म्हणजे गुरुवार पासून पुढे आपल्याला 4 दिवस मोजावे लागतील. गुरुवार नंतर शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार. म्हणजेच आपला वार येणार आहे सोमवार. बघा एकदम सोप्या ट्रिकने आपण याचे आन्सर काढलेला आहे. काय काय आपण केलं बघा. या दोन्हीचे आपण 2 भाग केले. अगोदर आपण एप्रिल पासून जुलै पर्यंत सगळे महिने लिहून काढले. मग त्याचे आपण दिवस लिहिले. म्हणजे ही सगळी आपण प्रोसेस केली. आणि याच्यामध्ये पण तुम्हाला सांगितलं की आपण जर पुढे जायचं असेल तर प्लस करायचं. तर इथला आपण गॅप लिहिला पहिल्यांदा. मग त्यातली आपण लीप वर्ष शोधून काढली. ती त्याच्यामध्ये प्लस केली आणि आपण याची आणि याची ऍडिशन केली आणि त्याला आपण 7 ने डिवाइड केलं आणि आपण त्याचं आन्सर काढलं. तर अशा प्रकारे बघा, जर तुम्हाला असा प्रश्न आला तर तुम्ही त्याचं उत्तर सेम या प्रकारे लिहायचंय. बघा तुम्ही व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. तुम्ही या प्रकारचे एक्झाम्पल सोडवा. म्हणजे तुम्हाला अजिबात अवघड वाटणार नाही. तुम्हाला एक्झामला कोणताही प्रश्न येऊ दे, तुम्हाला अजिबात इथे कन्फ्युज व्हायचं नाही. तुम्हाला त्याचं आन्सर पटकन आलं पाहिजे. तर बघा हा झाला आपला पहिला प्रश्न. तर आता आपण दुसरा प्रश्न घेऊया. तर बघा आता इथे आपण सेकंड एक्झाम्पल घेतलेलं आहे. उदाहरण काय आहे बघा आपलं. 15 ऑक्टोबर 2017 ला शुक्रवार होता. तर 23 मे 2023 ला कोणता वार असेल? तर बघा आता मगाशी सांगितल्याप्रमाणे याचे आपण 2 भाग करतोय. महिन्यांचा वेगळा भाग करतोय आणि या वर्षाचा आपण वेगळा भाग करतोय. आता बघा इथं 15 ऑक्टोबर आणि 23 मे दिले. मगाशी आपण पुढे चाललो होतो. आता खाली मे दिले बरोबर आणि वर ऑक्टोबर दिले. म्हणजे आपण ऑक्टोबर पासून मे पर्यंत आपण आपल्याला मागे जायचंय. आपल्याला पुढे जायचं नाही, आपल्याला मागे जायचंय. त्यामुळे इथं आपण चिन्ह द्यायचं मायनस. इथं आपण चिन्ह काय द्यायचं? मायनस. पण जरी आपण मागे जात असलो, जरी इथं महिने जरी उलट दिले असले आपल्याला, तरी पण इथं आपण मानताना ते जे महिने आहेत ते आपण क्रमानेच मानले पाहिजेत. आता इथं आपण अगोदर मे पासूनच सुरू केलं पाहिजे. बघा अगोदर मे, त्यानंतर जून, त्यानंतर जुलै, त्यानंतर ऑगस्ट, त्यानंतर सप्टेंबर आणि मग त्यानंतर आहे ऑक्टोबर. तर आता काय करायचं तुम्हाला मी सांगितलं होतं मगाशी की पहिला आणि शेवटचा महिना हा आपला महत्वाचा असतो. आता पहिला महिना आपला कोणता आहे? तर मे आहे. मग मेचे एकूण दिवस किती आहेत? तर 31 असतात. त्या 31 मधून इथं मेचे दिवस इथे तारीख दिलेली आहे 23. म्हणजे 31 मधून आपण जर 23 मायनस केले तर उरतात 8. बघा इथं 8 उरतात. आता शेवटचा महिना कोणता आहे? ऑक्टोबर आहे. मग तुम्हाला मी काय सांगितलं होतं?
जी तारीख दिलेली असते शेवटी ती आहे तशी खाली लिहायची असते 15. त्यातून काही मायनस करायचं नाही, काही प्लस करायचं नाही. तारीख आहे तशी 15 लिहायची असते. आता काय करायचं बघा, जून महिना कितीचा असतो? 30चा असतो. जर 30चा महिना असेल तर 2 लिहा, तुम्हाला मी सांगितलं होतं. जुलै महिना 31चा असतो आणि ऑगस्ट पण 31चा असतो, लक्षात ठेवा. जुलै आणि ऑगस्ट 31-31. जर 31चा महिना असेल तर 3 लिहायचं, इथं पण 3 लिहायचं. सप्टेंबर हा 30चा असतो, त्यामुळे इथं 2 लिहायचं. आणि आता यांची आपण टोटल मारायची. तर जर आता आपण याची टोटल जर मारली, इथं हे 8 आपण तोपर्यंत वरती लिहूया. बघा, 8 आणि 2 10 होतील, 10 आणि 3 13 होतील, 13 आणि 3 16 होतील, 17 18, 18 आणि हे 5 23 होतील, 3 आणि हे 2 म्हणजेच 33. म्हणजे इथं चिन्ह मायनस आहे ना, मग इथं पण आपल्याला चिन्ह मायनस द्यावं लागेल. म्हणजे -33 हे याचं उत्तर आले, बरोबर. -33 हे याचं उत्तर आलं. आता हे झालं एक काम आपलं. आता दुसरं काम आपल्याला करायचं आहे. इथं बघा, इथं आहे 2017 पासून 2023 पर्यंत आपल्याला काउंटिंग करायचं आहे. मग आता इथं आपल्याला मागे नाही यायचं, इथं आपल्याला पुढे जायचं आहे. 17 पासून 23 पर्यंत आपल्याला पुढे जायचं आहे. मग इथं चिन्ह येणार प्लस, चिन्ह येणार प्लस. आता बघा, याच्यामध्ये गॅप किती आहे तो आपल्याला पहिल्यांदा शोधायचा आहे. 2023 मधून जर आपण हे मायनस केलं, 2023 मायनस जर आपण 2017 केलं तर उरणार आहे 6. किती उरणार आहे? 6. म्हणजे याच्यामध्ये 6 वर्षाचा गॅप आहे, बरोबर. मग आता काय करायचं बघा, याच्यामध्ये पहिल्यांदा लीप वर्ष आपल्याला बघायला पाहिजे किती आहेत. 17, त्यानंतर बघा 17ला काही 4ने भाग जात नाही. 18ला पण 4ने भाग जात नाही. 19ला जात नाही. 2020ला 4ने भाग जातो. 21ला पण जात नाही, 22ला पण नाही आणि 23ला पण नाही. म्हणजे एक लीप वर्ष आहे. इथं प्लस चिन्ह आहे, त्यामुळे याच्यामध्ये आपण 6 मध्ये 1 प्लस करणार आहोत आणि 6 आणि 1 होणार आहे 7. बघा, 6 आणि 1 होणार आहे 7. आता इथं मायनस आहे, इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. म्हणजे -33 मधून जर आपण +7 केले तर उत्तर येणार आपलं -26, बरोबर. आणि या -26ला जर आपण 7ने डिवाइड केलं तर आपलं उत्तर काय येणार आहे बघा. 7 एके 7 आणि 7 त्रिक होतील 21. मग आपली बाकी उरणार आहे 5, म्हणजेच -5. कारण इथं चिन्ह मायनसचं होतं ना, त्यामुळे उत्तराला पण इथं आपण -5 केलं पाहिजे. आणि जेव्हा उत्तर आपलं तुमचं उत्तर जेव्हा मायनस मध्ये येतं तेव्हा तुम्ही मागे जायला पाहिजे. या शुक्रवार पासून मागे 5 दिवस तुम्ही गेलं पाहिजे, म्हणजे ते आपलं उत्तर येतं. बघा, आता आपण मागे जाऊया. आता शुक्रवार आहे, त्यानंतर त्याच्या आधी कोणता वार असतो? गुरुवार. त्यानंतर असतो बुधवार, त्यानंतर असतो मंगळवार, त्यानंतर असतो सोमवार आणि मग असतो रविवार. म्हणजे आपलं उत्तर येणार आहे रविवार. जेव्हा आपलं उत्तर मायनस मध्ये येतं तेव्हा तेवढे आपल्याला ते अंक मागे जायला पाहिजेत, तेवढे वार आपल्याला मागे जायला पाहिजेत. तर बघा, एकदम सोपं आहे. जर तुम्ही सारखा हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला काहीच अवघड वाटणार नाही, एकदम सोपं आहे. तर बघा, आपण 2 उदाहरणं बघितली. आता आपण लास्ट क्वेश्चन एक पाहणार आहोत. तर बघा, आता इथं आपण लास्ट एक्झाम्पल घेतलेला आहे. 10 जानेवारी 2022ला बुधवार होता, तर 25 मे 2014ला कोणता वार असेल? तर बघा, आता इथं सुद्धा आपण याचे 2 भाग करूया आणि जे आपण मगाशी सोडवले त्याप्रमाणे आपण लिहायचं आहे. ज्याला समजलंय त्याने आपल्या वहीमध्ये हे एक्झाम्पल लिहायचं आहे आणि शेवटी तुमचं उत्तर बरोबर आहे का ते तुम्ही चेक सुद्धा करू शकता. तर बघा, आता इथं पण आपल्याला जानेवारी आणि मे दिले, म्हणजे इथं आपल्याला पुढे जायचं आहे. जानेवारी पासून मे पर्यंत म्हणजे आपल्याला पुढे जायचं आहे. मग इथं चिन्ह कोणतं येईल? तर चिन्ह प्लस येईल. इथं आपण अगोदर महिने लिहून काढू. जानेवारी, त्यानंतर येईल फेब्रुवारी, त्यानंतर येईल मार्च, त्यानंतर येईल एप्रिल, त्यानंतर येईल मे. बघा, आता पहिला महिना आणि शेवटचा महत्वाचा असतो 10 जानेवारी. बघा, आता जानेवारी हा 31चा महिना असतो. मग 31 मधून जर आपण 10 मायनस केले तर उरतं 21. आता इथं महिना आला फेब्रुवारी. मग तुम्हाला मी सांगितलं होतं, जर फेब्रुवारी महिना आला तर तो महिना कितीचाही असू दे,
इथं फक्त 0 लिहून टाकायचं, काही करायचं नाही. इथं 0 लिहायचं. मार्च महिना कितीचा असतो? 31चा असतो, म्हणजे 3 लिहा. एप्रिल महिना 30चा असतो, म्हणजे 2 लिहा. मे महिन्याचे दिवस आहे तसे 25 लिहून टाका. आता आपण यांची ऍडिशन करूया. आता जर या सगळ्याची तुम्ही ऍडिशन केली तर याचं उत्तर 51 येईल. 51 येणार आहे. ते तर प्लस चिन्ह आहे 51. बरोबर, हे आता काम झालं. आता इकडं 2022 आहे, 2014 आहे. आता इथं आपल्याला मागे जायचंय. 2022 पासून 14 पर्यंत मागे जायचंय. इथं चिन्ह येईल -च. आता याच्यामध्ये फरक कितीचा आहे बरं? 2022 मधून जर तुम्ही 2014 जर आपण मायनस केले तर किती उरणार आहे? तर 8 उरणार आहे. म्हणजे 8चा फरक आहे याच्यामध्ये. म्हणजे 8चा फरक आहे. याच्यामध्ये 8 वर्षांचा फरक आहे. आता याच्यामध्ये लीप वर्ष आहेत का? आपण शोधूया. बघा, 14 पासून 15ला भाग जातो का? तर नाही जात. 16ला भाग जातो 4ने. 17ला जात नाही, 18ला जात नाही, 19ला जात नाही, 20ला भाग जातो, 21ला जात नाही, 22ला जात नाही. म्हणजे 2 लीप वर्ष आहेत. मला इथे चिन्ह मायनस आहे ना, मग आपण त्या 8 मधून 2 मायनस करूया. 8 मधून 2 मायनस केले, इथे उरणार 6. किती उरणार? 6 उरणार. तर आता काय करायचं बघा, इथं -6 आले. मग आता या +51 मधून जर आपण -6 केले तर किती उरतील? बघा, उरतील 45. किती उरतील? 45 उरतील. जर याला तुम्ही 45ला 7ने डिव्हाइड केलं तर किती उत्तर येतं बघा? 7 एके 7. त्यानंतर 7 सक्क होतील 42. 7 सक्क होतील 42. बाकी किती उरते? बाकी 3 उरते. मग आता काय करायचं की या बुधवारपासून पुढे आपल्याला 3 दिवस मोजावे लागतील. बुधवारपासून आपल्याला पुढे 3 दिवस मोजावे लागतील. बघा, आता बुधवारनंतर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार, म्हणजे याचं उत्तर येईल शनिवार. तर बघा, अशा प्रकारे आपण याचं आन्सर काढलेला आहे. बघा, आता अशाच प्रकारे जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न आले तर तुम्ही त्याची उत्तरे या प्रकारे नक्कीच लिहू शकता. चला तर मग, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.